नमस्कार, ताईच्या किचन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। नवरात्रीच्या उपवासासाठी आपण आज असा पदार्थ बनवणार आहोत की त्याने आपल्या शाळेच्या आठवणी ताज्या होतील। हा पदार्थ बनवण्यासाठी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। हे शेंगदाणे आपल्याला निवडून घ्यायचे आहेत, कारण असं दमट वातावरणामुळे काही थोडेफार शेंगदाणे खराब निघतात। आता आपण कढई गरम करून घेतलेली आहे आणि गॅस कमी करायचा आहे। आता आपल्याला लो टू मीडियम गॅसवर हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे चांगले खरपूस भाजायचे आहेत। फास्ट गॅसवर भाजले तर शेंगदाणे वरून काळपट होतात आणि आतून एकदम असे मऊसर राहतात। कारण आपल्याला जो पदार्थ बनवायचा आहे त्याच्यासाठी शेंगदाणे आतपर्यंत असे खमंग भाजले पाहिजेत। आज आपण बनवतोय खुसखुशीत अशी शेंगदाण्याची चिक्की। 4 ते 5 मिनिटं आपल्याला हे शेंगदाणे लो टू मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे आहेत। लहान वयापासूनच मला असे नवनवीन पदार्थ बनवण्याची आवड आहे। मी 8वीत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गावी गेलो होतो आणि मी शेंगदाणा चिक्की बनवली होती। या गोष्टीचा मला विसर पडला होता, पण मागच्याच आठवड्यात मला माझ्या एका भावाने आठवण करून दिली की ताई, तू गावी आली होतीस तेव्हा शेंगदाण्याची चिक्की बनवली होतीस। तर मग मी विचार केला आपल्या चॅनलवर ही माझी आठवण तुमच्या सोबत शेअर करूया म्हणून। आपले शेंगदाणे खमंग असे भाजलेले आहेत आणि त्याचे साल पण असे तडकायला लागलेत। आता आपण गॅस बंद करून घेऊया। आता हे शेंगदाणे आपल्याला एका ताटात काढून घ्यायचे आहे। शेंगदाणे आपण थंड करण्यासाठी आता बाजूला ठेवून घेणार आहोत। चिक्कीचा गूळ वापरला तर चिक्की खूपच कडक होते, त्यामुळे वयस्कर आणि लहान मुलांसाठी खाण्यासाठी आपण ही खुसखुशीत अशी साध्या गुळाची चिक्की बनवत आहोत। गूळ मी चिरून घेतलेला आहे। गूळ आपल्याला दाबून भरायचा नाहीये। थंड करून घेतलेले शेंगदाणे आपल्याला असे वाटीने चुरडायचे आहेत, म्हणजे त्याच्या साली पण निघतात आणि त्याचे असे एका शेंगदाण्याचे 4-5 तुकडे पण होतात। आपल्याला हे वाटीनेच किंवा असं कपड्यामध्ये बांधून असं ठेचून घ्यायचं आहे। मिक्सर मध्ये बारीक केलं तर ते खूपच बारीक होतात। तुम्हाला जर मोठ्या मोठ्या 2च डाळी करायच्या असतील तर तुम्ही हाताने साल काढून 2-2 शेंगदाण्याचे डाळी करून घेऊ शकता। अशा प्रकारे मी हे भाजलेले शेंगदाणे वाटीने असे चेचून बारीक करून घेतले आणि त्याचे जे साल निघालेले होते ते पाकडून घेतले आणि त्यात एखादा असा खराब पण शेंगदाणा असतो, तो पण आपल्याला क्रश झाल्यावर दिसतो, तो पण आपण निवडून काढून टाकायचा आहे। चिक्कीसाठी पाक करायला घेण्या अगोदर आपल्याला ज्या पोलपाटावर किंवा चॉपिंग बोर्ड किंवा तुम्ही जे घ्याल चिक्की सेट करण्यासाठी त्याच्यावर आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आधीच, कारण आपण एकदा चिक्की पाकामध्ये टाकली की ती लगेच कडक होते, त्यामुळे आपल्याला हे आधीच लावून घ्यायचं आहे तूप। आता आपण गुळाचा पाक करून घेणार आहोत। त्यासाठी मी कढई गरम करून घेतलेली आहे। आता आपल्याला गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि 2 चमचे साजूक तूप घ्यायचं आहे। तूप घातलं नाही तरी चालतं, पण तुपामुळे आपल्या चिक्कीला एक चांगली अशी चकाकी येते। तूप विरघळून द्यायचं आहे। आता तूप विरघळलेलं आहे। आता आपण हा बारीक चिरलेला गूळ घालणार आहोत। पाक आपल्याला मंद गॅसवर करायचा आहे, नाहीतर फास्ट गॅसवर जर आपण पाक केला तर एकदम असा जळल्यासारखा वास येतो त्या चिक्कीला, त्यामुळे गॅस आता अजिबात आपल्याला फास्ट करायचा नाहीये। बऱ्याच जणांचे 9 दिवस उपवास असतात, तर त्यांना मधल्या वेळेत खाण्यासाठी अशी ही पौष्टिक चिक्की तुम्ही जास्त प्रमाणात बनवून हवाबंद डब्यात ठेवू शकता। ही चिक्की हवाबंद डब्यात ठेवल्यास महिनाभर टिकते आणि तुमच्या ही काही चिक्कीच्या
काही आठवणी असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगा। तुम्ही बघू शकता 1 ते 2 मिनिटातच आपला गूळ विरघळलेला आहे। आता आपल्याला असं सतत 2 ते 3 मिनिटं अजून हे मंद गॅसवर परतत राहायचं आहे। पाकाला आपले असे बबल्स यायला सुरुवात झालेली आहे। अजून आपला पाक तयार झालेला नाहीये। अजून 1 ते 2 मिनिटं आपण मंद गॅसवर पाक परतून घेतलेला आहे। आता आपण चेक करूया पाक झालाय का नाही ते। त्यासाठी आपल्याला एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि असं थोडासा पाक घ्यायचा आहे आणि थोडा 1 सेकंदभर असा थंड होऊ द्यात। हे इकडे आपल्याला हे असं सतत परतत राहायचं आहे। पाक आपला थोडासा अजून असा मऊ लागतोय, म्हणजेच अजून पाक झालेला नाहीये। चिक्कीसाठी आपल्याला थोडा कडक पाक बनवायचा आहे, त्यामुळे अजून 2 ते 3 मिनिटं आपल्याला लागतील। अजून 2 ते 3 मिनिटांनी आपण आता पाक चेक करूया। तुम्ही बघू शकता पाकाचा रंग पण थोडासा चेंज झालेला आहे, डार्क रंग आलेला आहे। परत एक आपल्याला असा पाकाचा डॉट घ्यायचा आहे। ती तार झालेली आहे ती अशी आपटल्यावर बघू शकता तुम्ही असा कडक आवाज येतोय, म्हणजेच आता आपला पाक झालेला आहे। आता आपण ह्यात हे भाजून क्रश करून घेतलेले शेंगदाणे घालायचे आहेत। हे आपल्याला लगेच घालायचे आणि पटकन मंद गॅसवर हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे, म्हणजे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व शेंगदाणे आणि गुळाचा पाक। आता इथून पुढची प्रोसेस आपल्याला खूप पटकन करायची आहे। शेंगदाणे आणि पाक आपला चांगला मिक्स करून झालेला आहे। आता आपण लगेच गॅस बंद करायचा आहे आणि गरम गरम असतानाच आपल्याला ज्या चॉपिंग बोर्डला आपण तूप लावून ठेवलेलं आहे त्यावर काढायचं आहे। ही प्रोसेस आपल्याला खूप पटकन करायची आहे, नाहीतर पाक लगेच कडक होतो। चिक्कीचं मिश्रण मी आता हे तूप लावलेल्या चॉपिंग बोर्डवर पसरवून घेतलेलं आहे आणि ह्या लाटण्याला मी आधीच चॉपिंग बोर्ड लावलेलं होतं ते सांगायचं होतं। आणि आता आपल्याला केवढ्या जाडीची चिक्की हवे त्या हिशोबाने लाटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी चिक्की लाटून घेतलेली आहे आणि आता आपल्याला गरम असतानाच असे कट मारून घ्यायचे आहेत, कारण थंड झाल्यावर परत आपल्याला कट करता येणार नाही, लगेच ती कडक होते चिक्की। अशा प्रकारे आपण कट करून घेऊया सर्व। मी पिझ्झा कटर घेतलेला आहे, तुम्ही सुरीने पण करू शकता। अशा प्रकारे आपण चिक्कीला कट मारून घेतलेले आहेत। आता आपण हे थंड करून घेऊया। चिक्की थंड झालेली आहे, आता आपण ती काढूया। सुरीच्या मदतीने आपल्याला असा एक एक पीस काढून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता किती इझिली निघालेली आहे। अशा प्रकारे आपण सर्व पीस काढून घेऊयात। तुम्हाला एक चिक्कीचा पीस मी दाखवते। बघू शकता तुम्ही किती मस्त अशी कुसकुशीत आपली शेंगदाणा चिक्की तयार झालेली आहे। तुम्ही या नवरात्रीत या पद्धतीने चिक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली ते। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि मित्रमंडळी नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब केल्याशिवाय जाऊ नका।